जनावरांची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या आदेशानुसार आंतरजिल्हा कासेगाव पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलीस हवालदार कुंभार यांना वैभव जाधव प्राणी कल्याण अधिकारी यांच्या मार्फत माहिती मिळाली की चॉकलेटी रंगाच्या आयशर ट्रकमध्ये अवैध जनावरांची वाहतूक होत आहे। त्या अनुषंगाने मालखेड येथे आंतरजिल्ह्याचे पोस्ट येथे वाहनांची कसून तपासणी केली असता सदरचा ट्रकमध्ये साधारण 11 पांढऱ्या रंगाची बैल जातीची जनावरे अवैधरित्या कोणताही परवाना नसताना वाहतूक केली जात असताना आढळून आले। ट्रक ड्रायव्हरला याबाबत विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली। त्यामुळे सदरची जनावरे ही कत्तल किंवा विक्रीसाठी घेऊन जात असल्याचा संशय आल्याने श्री कुंभार यांनी सदरच्या मुद्देमालाचा पंचनामा करून ट्रक व जनावरे जप्त केली। याबाबत दुर्गेश जाधव राहणार सांगली, विधी संघर्षित बालक सचिन साळुंखे, रामहरी मुंडे, अशोक सिरसाट, रामधन गोपाळ घरे, अशोक देठे यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे। सदरच्या कारवाईत एकूण 16,30,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा।